नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा 25वा भाग बघणार आहोत. मंजिरी एकटी आहे घरात, तेही बाहेर एवढा पाऊस पडताना. राया खूपच अस्वस्थ झाला. तिच्या काळजीपोटी त्याने फोन चालूच ठेवला. मंजिरी एकटीच आहे हे ऐकूनच त्याची झोप उडाली होती. काही वेळा तिच्या पैंजणाचा आवाज आणि तिचे हलकेसे श्वास त्याच्या कानावर पडले. तसं रायाला मंजिरीला उन्हाची कवटाळून घेण्याची इच्छा होत होती, पण ती शांतपणे झोपलेली आणि सुखरूप असल्याची खात्री त्याला वाटत होती. आता त्याचं मन तिच्या भेटीसाठी आसुसलेलं होतं आणि तिला चिंब भिजलेल्या पाहण्याची तारुण्य सुलभ उर्मी त्याच्यात दाटून आली होती. मंजिरी सकाळी उठली तेव्हा तिने मोबाईल पाहिला तर फोन चालूच होता. म्हणजे मी एकटीच आहे घरात म्हणून रायाने फोन बंद केलाच नाही. मंजिरीला त्याची काळजी बघून खूप गहिवरून आलं. किती हे हळवं आणि किती हे सुंदर आमच्यातले नातं. रायाच्या मनातली तिच्याबद्दलची असणारी काळजी मंजिरीच्या हृदयाला भिडली. झोपेत असलेली मंजिरी पुन्हा एकदा मोबाईल बाजूला ठेवून झोपून गेली. श्रावणातल्या पडणाऱ्या सरींप्रमाणे दोघांचे प्रेम हळूहळू दूर असलं तरी प्रेम फुलू लागलं होतं. सारी सृष्टी काळोख मुळक्यातून सुटू पाहत होती. पडद्याआडची झाडं अजून पेंगुळलेली होती. पाऊस काही उसंत घेत नव्हता. पहाट वाऱ्याची मंद शीतल झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. त्यामुळे मंदिरची साखर झोप चाळवली गेली आणि पावसाच्या सरींचा आवाज हलकासा ऐकू येत होता. तिने डोळे किलकिले करून बाल्कनीतून बाहेर नजर टाकली तर पावसाच्या मंद आबोळ सरी बरसत होत्या. तिने जरा त्रास्तिकपणे पावसाकडे पाहिलं. उशीर झाला असं वाटून बाजूला असणारा फोन तिने हातात घेतला. किती वाजले ते पाहिलं तर 7 वाजून गेले होते आणि आपण स्वप्नात आहोत असं क्षणभर तिला वाटून केलं. मोबाईल रात्रभर चालूच आहे हे बघून मंजिरी जरा आश्चर्यचकित झाली. मंजिरीचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या क्षणाला तिने फोन कानाला लावला तसं पावसाच्या दमदार सरींचा नाद ऐकायला आला आणि पटकन उठून मंजिरी बेडवर उठून बसली. तसा पायातल्या पैंजणाचा मधुर आवाज झाला. त्या निरव शांततेत हलकी श्वासाची लहरही कानावर पडली. तसं तिला धडधडायला लागलं. आपसुकच धडधडत्या अंतकरणाने साथ घातली. अहो राया, हा बोल ग. पलीकडून क्षणाचा विलंब सुद्धा न करता रायाचा प्रसन्न आवाज कानावर पडला. तसं तिच्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मंजिरीला स्वप्न आहे की सत्य हेच कळेना. रायाने पुन्हा एकदा मंजिरीला आवाज दिला. कुठे गेलीस ग? काही क्षण मंजिरीला काय बोलावे हेच कळेना. गुड मॉर्निंग, राया स्मित हास्य करत म्हणाला. गुड मॉर्निंग. मंजिरीच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. मंजिरीला तिच्याबद्दल रायाला वाटणाऱ्या काळजीमुळे खूप गहिवरून आलं होतं. काय ग, 5 मिनिट झाली उठून बसून मोबाईलकडे बघतच राहिलीस ना? तिकडे राया तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव इमेजिन करून तोंड दाबून हसत होता. पण यांना कसं कळलं मी 5 मिनिटे झाली उठून मोबाईलकडे बघतच बसले होते? मंजिरीच्या मनात लागलीच येऊन गेलं. तुम्हाला कसं कळलं मी उठून 5 मिनिटं झाली मोबाईलकडे बघतच राहिले म्हणून? आणि तुम्ही रात्रभर फोन चालूच ठेवला होता? इकडे खूप पाऊस पडतोय, तिकडे पाऊस आहे का? रात्री तुमचं डोकं खूप दुखत होतं, आता कमी आलं का? रात्री बोलता बोलता केव्हा झोप लागली मला कळालंच नाही. आश्चर्यचकित झालेली मंजिरी डेक्कन एक्सप्रेस सारखी एका दमात बोलून गेली. अगं डेक्कन एक्सप्रेस, थांब जरा, श्वास घे जरा. अगं इतके सगळे प्रश्न एका दमात विचारशील तर डोकं दुखायला लागल ग माझं पुन्हा. राया तिचं बोलणं मध्येच तोडत बोलला. तिचं दिलखुलास बोलणं ऐकून रायाला खूप हसायला येत होतं. सॉरी, अहो मी ते जरा जास्तच बोलले. बरं वाटते का तुम्हाला? मंजिरी ओशाळून बोलली. तिच्या लक्षात आलं की नकळत ती खूपच बोलून गेली. रायाच्या बोलण्याने
ती हेच विसरून गेली होती की रायावर ती रागावली आहे. हो, बरं वाटते, राया हसतच म्हणाला. पण मला सांगा ना, तुम्हाला कसं कळालं की मी 5 मिनिटं अगोदर उठून फोनकडे बघत बसले होते म्हणून? शेवटी मंजिरीने न राहून रायाला विचारलं, कारण तिला कळालं होतं की तिने माती खाल्ली होती की कबूल करून मी 5 मिनिटं अगोदर उठले होते. हे खरं सांगायचं तर तुझ्याकडे असलेल्या म्युझिक रिंगटोनमुळे मला कळालं की तू अगोदर 5 मिनिटे उठली आहे. म्हणून राया तिची फिरकी घेत म्हणाला. म्युझिक रिंगटोन? मंजिरीने प्रश्नार्थक स्वरात रायाला विचारले. तुझे पेन्शन ग, किती वेळ झाला आवाज नव्हता आला. यूज कॉमन सेन्स डिअर. राया उगाच तिला सतावत होता. रायाचं बोलणं ऐकून मंजिरीने स्वतःच्या कपाळावर हात मारून म्हणाली, मला एवढी सुद्धा काही गोष्ट कळाली नाही. बरं ठीक आहे, तुम्ही केव्हा येणार आहात घरी? तुमची झाली का मीटिंग? मंजिरीने रायाच्या भीतीच्या आतुरतेने विचारलं. आज मीटिंग आहे. मीटिंग झाली की उद्या सकाळीच मी निघणार आहे, रायाने मंजिरीला सांगितलं. संपूर्ण दिवस रायाच्या मीटिंग मध्ये आणि मंजिरीचा ऑफिसमध्ये केव्हा निघून गेला समजलंच नाही. रात्री रायाने दुसऱ्या दिवशी घरी जाण्याचं पॅकिंग करून ठेवलं. घरी जाऊन कधी मंजिरीला भेटतोय असं रायाला झालं होतं. पूर्वेकडे सूर्य उगवला होता. सूर्याच्या कोवळ्या किरणात त्याची करारी मुद्रा चमकत होती. रिमझिम सरी बरसत होत्या. उन्हा पावसात भिजून चमचमत होती. नजर जाईल तिथवर हिरव्या रंगाच्या विविध छटा मन मोहून टाकत होत्या. राया घरी जायला निघाला. गाडीमध्ये बसून रायाने गाडीची चावी फिरवली. गाडी स्टार्ट केली. गाडीमध्ये ठेवलेल्या मोगऱ्याचा सुगंध त्याने खोलवर श्वासात भरून घेतला. गाडीमध्ये समोर असलेलं मोरपीस हातात घेऊन त्यावर प्रेमाने अलगद हात फिरवला आणि वाऱ्याच्या वेगाने त्याने करवीकडे गाडी सोडली होती. मनाला ओढच अशी जबरदस्त लागलेली मंजिरीच्या ओढीने तो वेगाने सुसाट सुटला होता. कोवळ्या उन्हामुळे हवेत हवी हवीशी प्रसन्नता पसरली होती आणि वाऱ्याच्या थंड झुळका मनाला तजेला देत होत्या. कधी एकदा मंजिरीला पाहतो असं त्याला झालं होतं. मन मनाला साथ घालत होतं आणि राया तर कधीच मनाने मंजिरीजवळ पोहोचला होता. रायाने मंजिरीला फोन करून मुद्दामून सांगितलं होतं की आजही मला यायला जमणार नाही, मी उद्या येणार आहे. त्यामुळे मंजिरी थोडीशी नाराज झाली होती. राणी मंजिरीला बोलवायला आली. चल मंजिरी, आज आपण शॉपिंग करून येऊया. छोट्या छोट्या गोष्टी आनंद शोधणारी मंजिरी राणीला हो बोलते आणि लगेचच तयार होऊन खाली आली. मंजिरी हॉलमध्ये असलेली कारची चावी घ्यायला गेली. तेवढ्यात राणी बोलली की आज कारने नको, चल मी स्कूटी घेऊन आले. आपण दोघी पण स्कूटीवरून जाऊया. तुझ्या लग्नानंतर आपण स्कूटीवरून कुठे गेलोच नाही. मंजिरीला सुद्धा स्कूटी चालवायला खूप आवडायची, त्यामुळे आपण जाऊया असं बोलते आणि मंजिरी स्कूटी स्टार्ट करायला जाते. पण काही केल्यास स्कूटी स्टार्टच होत नाही. मंजिरी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होती. मी स्कूटी चालू करू का? ओळखीचा भारदस्त आवाज मंजिरीच्या कानावर पडला आणि मंजिरीला धडधडायला लागलं. अविश्वासाने तिने मागे वळून पाहिलं. अहो राया, तुम्ही? मंजिरीला असं रायाला अचानक समोर बघून एवढा आनंद झाला होता की तिला काय बोलू काय करू असं झालं होतं. गर्द निळ्या रंगाची साडी, त्याला मॅचिंग असे झुमके, तिच्या भावपूर्ण डोळ्यात तिने काजळाची जीवघेणी लकीर ओढली होती. नितळ कांती, पाठीवर सोडलेले लांब सडक मोकळे केस, त्याला पाहून कपाळावर आश्चर्याने पडलेल्या आठी आणि ते रेखीव गुलाबी ओठ, क्युटनेसचा कहर दिसत होती ती. राया पण काही कमी दिसत नव्हता. व्हाईट स्लिम फिट शर्ट, ब्लू जीन्स, वाऱ्यावर उडणारे त्याचे ते केस, हातात घड्याळ आणि गुलाबी ओठांवर किलर स्माईल, परफेक्ट हँडसम दिसत होता राया. मंजिरी तर कोमातच गेली होती रायाला बघून. आश्चर्याने मंजिरीचे मोठे झालेले डोळे बघून असं वाटत होतं बाहेर येतील की काय. ते पाहून रायाच्या चेहऱ्यावर खोडकर हसू उमटलं. ती अजूनही स्टॅच्यू सारखी रायाकडे बघतच राहिली होती. तसं रायाने पुन्हा एकदा विचारलं,
मी चालू करून देऊ का स्कूटी? त्या क्षणी तिचं कुठेच लक्ष नव्हतं. रायाला समोर बघून तिच्या अंगातून एक आनंदाची लहर क्षणार्धात फिरून गेली. रायाने काही क्षणातच स्कूटी चालू करून दिली. अरे वा जिजू, तुमच्या तर हातात कमालच आहे. किती वेळ झाला आम्ही ट्राय करतोय स्कूटी चालू करायचा, पण चालू होतच नव्हती. पण तुम्ही तर एका झटक्यात स्कूटी चालू करून दिली. मानला हा तुम्हाला. राणी आनंदाच्या भरात रायाला बोलून गेली. मंजिरी, तू थांब आता घरी, मी निघते. असं बोलून राणी निघून गेली. मेघ दाटून आले. पावसाची रिमझिम चालू झाली. बरसणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये राया आणि मंजिरी ओले चिंब भिजले. मंजिरीच्या लांब सडक केसांमधून तिच्या चेहऱ्यावर पावसाचं पाणी ओघळत होतं. राया आणि मंजिरी धावत अंगणात आले. दोघे पण पावसात पूर्ण भिजले होते. दोघे पण पावसाचा आनंद घेत होते. राया तर तिच्या भिजलेल्या रूपाकडे बघतच राहिला. तुझ्या प्रेमाच्या पावसात राया मन माझं भिजतं आणि हे हृदय जाया. तुझ्या ओलसर मिठीत मंजिरीसारखं हसतं. जणू प्रेमाची गोष्ट ही पावसात फुलतं. तुझ्या ओल्या बोटाने माझ्या अंगावर प्रेमाचं पाणी. माझ्या काळजाला राया तुझ्या आठवणींची सावली. मंजिरीचा गंध आणि तुझ्या स्पर्शाची आठवण. पावसाच्या सरींनी प्रेमाचं स्वप्न सजवलेलं. राया तुझ्या सोबत पावसात भिजावं वाटतं. मंजिरीच्या सुरांमध्ये तुझं नाव गाऊन चालतं. तुझ्या प्रेमाची शायरी या पावसात रंगते आणि मन तुझ्या आठवणीत पावसांच्या सरींमध्ये बुडते. रायाला अनपेक्षितपणे असं समोर बघून आनंदाने आश्चर्य झालेली मंजिरी आणि राया या दोघांमधली मजेदार प्रेम कहाणी आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.